आम्ही पैसे खर्च केले तर परमात्मा आम्हाला यात दिल्याशिवाय राहणार नाही. ऐकलं नाही, शेवटी विमानाने यावं लागलं. आणि विमानात घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फोन आला त्याचा, तो मला 10,000 रुपये खर्च केले महाराज, मला 50,000चं काम मिळालं. ही विशेषता आहे परमार्थाची. विठ्ठल विठ्ठल म्हणून उदार अंतकरणातून प्रेमाने सरळ हाताने तनमन धनाने आपण ह्या धार्मिक कार्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. आणि त्याचमुळे आपले हे धार्मिक उत्सव, आपले धार्मिक याने अशा प्रकारे कार्यक्रम चालतील तर आपली संस्कृती, आपला धर्म हा टिकल्याशिवाय राहणार नाही. मग हा धर्म टिकवण्याकरता काय फक्त आम्ही ठेका घेतला आहे का? आम्हीच करावं का ते काम? नाही नाही, ते काम सर्वांचं आहे. तुम्ही सर्वांनी ते कार्य केलं पाहिजे. तुमच्याकडून सुद्धा ते कार्य घडलं पाहिजे. धर्माचं रक्षण करणं फक्त साधू संतांचं काम नाही, देवाचं काम नाही, तर ते काम आपलं सुद्धा तेवढंच काम आहे. आपण सुद्धा ते आणि जबाबदारीने आणि ते काम सांभाळलं पाहिजे. आपण आपल्या धर्माची रक्षा आपण स्वतः केली पाहिजे. जसं प्रत्येक धर्मातील लोक आपापल्या परीने आपापल्या धर्माचं रक्षण करतात, तसं आपण सुद्धा आपापल्या धर्माचं रक्षण केलंच पाहिजे. धर्माचे पालन